आहे शेतकऱ्याची, त्या संदर्भात काय उपाय? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की कांद्याला भाव चांगला मिळाला पाहिजे. तर गेली 5 वर्ष मी बघते, 5 वर्ष निर्यात खुली होती, परंतु मागच्या वर्षीचा जेव्हा मी रेट तपासते तेव्हा तो कमी होता. जवळपास 800, 900, 1000 या रेट मागच्या वर्षी मिळाला होता, 1200. परंतु आत्ता मात्र तो रेट चांगला मिळाला पाहिजे. आमचा कमीत कमी 1500, 1600, 1700, 2000च्या पुढे 2000पर्यंत इतका रेट मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना गरज आहे आज तो चांगला शेतमालाला भाव मिळण्याची. कांद्याचे रेट चांगले पाहिजे ही प्राथमिकता आहे. त्या दृष्टीने आज जर हे भाव वाढले, शेतकऱ्यांना चांगला त्याचा भाव मिळाला, तर मला असं वाटतं की निर्यात सरकारने कितीही करा, कितीही देशांना करा, आम्ही त्याच्यामध्ये फार हे करत नाही, परंतु शेतकऱ्यांना कांद्याचा भाव चांगला मिळाला पाहिजे. आणि या निर्णयामुळे नक्कीच आमच्या कांद्याचे भाव वाढतील. आणि भविष्यात सुद्धा तुम्ही म्हणालात तसं आम्ही मागणी करतोय की निर्यात खुली करा. परंतु आज बघितलं की थोड्या प्रमाणात निर्यात खुली होती, आज 1 लाख मेट्रिक टन वाढवलं आहे. भविष्यात ही मर्यादा वाढेल आणि हे सरकारच आहे की ज्यांनी कांद्यावर प्रचंड मोठं काम केलं आहे. 5 वर्षात वेगवेगळे पर्याय शेतकऱ्यांपुढे उभेही केलेत. मला असं वाटतं की याच्यावरही सरकार सकारात्मकच आहे. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली, त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी टीका केलेली आहे केंद्र सरकारवर. मला असं वाटतं की कदाचित विरोधकांना कांदा प्रश्न फार असा किती कळतो मला माहिती नाही. जे नोटिफिकेशन निघाले ते पांढरा कांद्यासाठी होते. काही भागामध्ये हा पांढरा कांदा उत्पादित होतो, तो इथे फारसा खाल्ला जात नाही. त्याची प्रोसेसिंग होते, पावडर बनवली जाते आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला जिकडे मार्केट आहे तिकडे तो पाठवला जातो. आणि म्हणून गुजरातमध्ये त्यांनी मागणी केली आणि त्यानुसार परवानगी मिळाली. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझी विरोधकांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे. माझ्या जिल्ह्यात तर मी माहिती घेतली, माझ्या जिल्ह्यात पांढरा कांदा मी विचारणा केली की असेल तर सांगा, मी पण माझ्या सरकारला सांगते याला परवानगी द्या. माझ्यापर्यंत अजून अशी माहिती नाही आली आहे. जर महाराष्ट्रात सुद्धा असेल तेवढाच प्रमाणात कांदा उपलब्ध तर कृपया विरोधकांनी सांगावं, आमच्या निदर्शनास आणून द्यावं. आम्ही कांदा प्रश्नावर राजकारण करत नाही, आम्ही कांदा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतो. माझी विरोधकांना हात जोडून विनंती आहे, उगाच कांदा प्रश्नावर चुकीची माहिती पसरवू नका. पांढरा कांदा माझ्याही महाराष्ट्रात असेल तर त्याची माहिती द्या. मी विनम्रपणे याच्या बाबतीत आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी देखील सांगितलं आहे की अशी माहिती आल्यास तात्काळ कळवा. आमचे मुख्यमंत्री महोदय देखील सकारात्मक आहेत. फक्त विरोधकांकडे आज बोलायला कुठलाही मुद्दा नाही. आणि म्हणून एखाद्या प्रश्नावर सरकारने निर्णय घेतला तर तो आपल्याकडे होऊ शकतो का हा विचार न करता उगाच विरोध करणार. परंतु त्यांनाही जाणीव आहे की कांदा प्रश्नावर मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात काम चांगलंच केलं आहे आणि म्हणून कदाचित त्याची भीती असेल म्हणून कुठेतरी हा विरोधाला विरोध चालला. या संदर्भात माहिती घेते आहे आणि माझ्याही कानावर हीच बातमी आली आहे की जवळपास 99,000 मेट्रिक टनचा जो कांदा आहे तो निर्यात करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. जवळपास 6 देश आहेत, बहारीन, बांगलादेश, UAE, श्रीलंका, भूतान, या देशांच्या मागणीनुसार ही परवानगी देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं ही खूप मोठी आणि आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय मी म्हणेल. मी धन्यवाद मानते माझ्या सरकारचे, मी धन्यवाद मानते की नेहमी वेळोवेळी केंद्र सरकारने याच्यावर योग्यच पावलं उचलली आहे. आणि या बाबतीत विरोधक नेहमी अपप्रचार करतात, विरोधक नेहमी खोटं बोलतात की सरकारचं लक्ष नाही आहे. परंतु मी देखील याच्यावर सातत्याने पाठपुरावा केला. माझं देखील आपण मागच्या महिन्यातलं पत्रव्यवहार बघितला तर माननीय पियुषजींना देखील पत्रव्यवहार केलेले आहे. माननीय अमितजी शाह यांची देखील भेट घेतली, त्यांनी देखील याच्यावर सरकार सकारात्मक आहे असं सांगितलं आहे. आणि त्याच दृष्टीने आज हा निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा आहे आणि या पद्धतीने आमच्या देशाकडून ही निर्यात होते, याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होईल. माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार म्हणून नेहमीच केंद्र सरकार, मोदी सरकारने प्रयत्नच केले. परत एकदा मी सगळ्यांना नम्रपूर्वक सांगते की ज्या देशांची मागणी आहे त्या देशांना ही आजची जी बातमी आहे त्यानुसार 99,000 मेट्रिक टन इतका कांदा निर्यात होणार आहे. स्वागत करण्यात आलं आहे. ॲक्च्युली खरं म्हणता तर JCBच्या फुलांनी स्वागत होणं
हे लोकप्रतिनिधींसाठी आमच्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाचं आणि सन्मानाचं आम्ही मानतो. पण इथे आल्यावर हेही सांगितलं की या गावात पहिल्यांदा अशी नळ पाणी पुरवठा योजना आली ज्याच्यासाठी मोदी सरकारने 3.5 कोटी रुपयाचं बजेट दिलं. इथे असे अनेक निर्णय झाले. या गावात राशन मिळालं, घरकुलं मिळाली, मोदीजींनी गॅरंटी घेतली आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून. ते सगळे ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आज स्वागत केलं. मला असं वाटतं की मोदींची गॅरंटी लोकांना भावते आणि लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे आणि म्हणून अशी आज सकाळपासून आमच्या पूर्ण प्रचारामध्ये या पद्धतीने लोक स्वागतही करतायत, चर्चाही करतायत आणि लोकांना अपेक्षा पण मोदीजींकडूनच आहे. ताई, हा पांढरा कांदा मेडिकल यूजसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.